हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींनी अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत. आणि या दत्त जयंतीच्या सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. दत्त महाराजांची सेवा प्रत्येकाने आपापल्या परीने या 8 दिवसात, 15 दिवसात, 20, 21 दिवसांमध्ये जेवढे सगळे पारायण लावले होते, त्या सगळ्यांच्या इच्छा स्वामींनी पूर्ण कराव्यात आणि दत्त महाराजांच्या चरणी हीच इच्छा मी प्रकट करते आणि आपल्या आजच्या विषयाकडे वळते. कारण बघा यावेळेस काय झालेलं आहे, पौर्णिमा या 2 आलेल्या आहेत. एक जी पौर्णिमा आहे ती शनिवारी म्हणजे आज आहे. अनेक ठिकाणी बाहेरच्या दत्त मंदिराच्या प्रत्येक मंदिरांमध्ये संध्याकाळीच जी आहे दत्त जयंती, दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो 6 नंतर. तर आपल्या दिंडोरी प्रणीत स्वामी केंद्रामध्ये असं नाहीये पण. कारण केंद्रानुसार दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला रविवारी दुपारी 12:30 किंवा पावणे 1च्या दरम्यान दत्त जयंती, दत्त जन्मोत्सव हा साजरा केला जातो. अनेक जणांना हे माहिती नाहीये किंवा अनेक जणांना हे असं कसं काय असं वाटतं. तर त्यामागचंच कारण आज आपण पाहणार आहोत. नक्की का बरं असं? तर याचाच विषय आपण दोन्ही दत्त जयंती साजरी करू शकतो का? तर हो, ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे प्रत्येकजण करू शकतं किंवा आपल्या घरातले मोठे जे आहेत ते सर्व काय सांगतात त्यानुसार सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा मग शनिवारी मंदिरामध्ये जाऊन दत्त उत्सव साजरा करूया आणि रविवारी आपल्या घरामध्ये दत्त उत्सव साजरा करूया, असंही करू शकतो. तर तुम्हाला दोन्हीपैकी जे पटेल ते किंवा दोन्हीसुद्धा पटत असेल तर दोन्ही प्रकारे दत्त जयंती उत्सव नक्की साजरा करायचा आहे. यामध्ये काय आपण आणखी सेवा करू शकतो? कोणते मंत्र म्हणू शकतो? ते देखील बघूया थोडक्यामध्ये. चला आपल्या विषयाकडे वळूया. पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन जर असताल ना, तर लगेच सबस्क्राईब करा. कारण अशाच नवनवीन माहिती येणारं 2025 वर्ष कसं असणार आहे आपल्यासाठी, त्याबद्दल प्रत्येक राशींची देखील आपण माहिती घेणार आहोत. याशिवाय उपाय देखील बघणार आहोत. कोणाकोणाला शनी 7.5 वगैरे चालू आहे, ढय्या चालू होणार आहे, त्या सगळ्यांसाठी. म्हणून सोप्या उपायांसाठी आज आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजे काय होईल, येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता झालंय काय, अनेक जणांना हा संभ्रम पडलाय किंवा म्हणजे जेव्हापासून दत्त जयंती समजले ना, आहे 14ला किंवा 15ला. अनेक कॅलेंडरमध्ये बघा 14 तारखेला आहे आजच. तर अनेक कॅलेंडरमध्ये म्हणजेच आपल्या स्वामींच्या केंद्रानुसारच्या ज्यांच्याकडे कॅलेंडर असतील ना स्वामी समर्थांचं, त्यांनी रविवारी 15 तारखेला लिहिलेलं आहे. म्हणूनच 14 तारखेला आज आपण पौर्णिमेचं व्रत करणार आहोत, सत्यनारायण कथा करणार आहोत. आणि उद्या दत्त जयंती म्हणजे रविवारी दत्त जयंती साजरी करणार आहोत बरोबर 12:39 आणि शनिवारी जे जे करणार आहेत साजरी त्यांनी 6 वाजता करू शकता किंवा 6 नंतर जन्मोत्सव साजरा करायचा आहे. तर आता असं का? दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये असं का बरं सांगितलेलं आहे? तर यामागे देखील कारण आहे. ते थोडंसं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यामागचं कारण असं का? तर गुरुचरित्राचा ग्रंथ सगळ्यांनी वाचलेला आहे आत्ता सध्या लेटेस्टमध्ये. त्यामुळे सगळ्यांना माहिती असेल गुरुचरित्र ग्रंथातला 4था अध्याय जो आहे, त्या अध्यायामध्ये सती अनुसया मातेचं सांगितलेलं आहे. दत्तांचा जन्म कसा झाला ते सांगितलेलं आहे. तेव्हा हे जे 3 देव आहेत, त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश, हे सती अनुसूया मातेची परीक्षा घेण्यासाठी, तिची पावित्रता भंग करण्यासाठी या उद्देशाने या त्रिदेवांनी धरणीवरती अवतार घेतला होता किंवा धरणीवरती ते अवतरले होते. पण अति ऋषींच्या पावित्र्याने आणि अथक जे आहेत त्यांचे पुण्यकर्म जे ते करत होते भक्तिभावाने किंवा अनुसूया माता देखील पतिव्रता होती, एकनिष्ठ आणि ती देखील खूप असे पावित्र्य सगळ्यामध्ये श्रेष्ठ अशी ठरणारी माता होती. पण मग आता या 3 देवांनी भिक्षा मागितली जेवणासाठी. जेवणाची जी वेळ असते दत्तगुरूंची 12ची, त्या दरम्यानच सती अनुसूयेच्या मातेच्या घरी म्हणजेच झोपडीमध्ये ते आले होते. मग आता यावेळेस अतिऋषी तर घरामध्ये नव्हते.
पण आलेल्या अतिथीचे स्वागत करणे हे मातेचे कर्तव्य होते. मग तिने त्यांना घरामध्ये बोलावलं, त्यांची काही विचारणा केली, सेवा केली आणि त्यानंतर त्यांना जेवणासाठी जेव्हा विचारलं, तेव्हा ते म्हणाले, त्यांनी अट घातली, की निर्वस्त्र अवस्थेने अन्न वाढायचं आहे किंवा जेवण वाढायचं आहे, अन्न जेवू घालायचं आहे. पण असं करणे उचित नव्हते. तेव्हा अनेक वेळेस जेव्हा मातेने सांगितलं प्रत्येक गोष्टी, अत्री ऋषी वगैरे जेव्हा आले होते, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या अध्यायात सगळं आहे. मग या त्रिदेवांनी चक्क छोट्या बाळकाच्या स्वरूपात त्या अनुसूया मातेच्या इथे जन्म घेतला आणि मग तिथून दत्तात्रेयांचा जन्मदिवस साजरा केला जातो. तोच हा टायमिंग 12:39 दुपारचा. म्हणून आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये दत्त जयंती दुपारची साजरी केली जाते. यामागचं हे खरं कारण. तर आता हा विषय जो आहे तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आहे. प्रत्येकाला पटणं न पटणं याचा विषय आहे. म्हणूनच तुम्हाला जे पटते, योग्य वाटते ते तुम्ही जरूर करा. आणि याशिवाय अनेक मंदिरांमध्ये संध्याकाळी का बरं करतात दत्त जयंती? तर अत्री ऋषी जेव्हा संध्याकाळी त्यांची जी आहे तपश्चर्या वगैरे करून त्यांचा दिनक्रम पूर्ण उरकून जेव्हा आले संध्याकाळी, तेव्हा त्यांनी पाळण्यामध्ये ही बाळं पाहिली आणि मग त्यानंतर संध्याकाळी जेव्हा त्यांनी पाहिल्यानंतर हा संध्याकाळचा जन्मदिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो, जेव्हा अत्री ऋषींनी या बाळांना पाहिलं. तर असं आहे यामागची कारणं. तर आजच्या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही दत्तात्रेयांचा बीजमंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही दत्तस्तुती म्हणायची आहे, दत्त बावन्नी म्हणायची आहे. याशिवाय संक्षिप्त जे गुरुचरित्र आहे ते देखील तुम्ही पठण करू शकता. अगदी 2-2.5 तासामध्ये होतं ते. 7 अध्याय आहे त्याच्यामध्ये. याशिवाय काहीच नाही जमलं तरी मंदिरामध्ये जाऊन मनोभावे 11 प्रदक्षिणा किंवा 21 प्रदक्षिणा दत्त महाराजांना जरूर घाला. आणि त्यासोबतच उंबराचं जे झाड असेल, त्या उंबराच्या झाडाला देखील तुम्ही प्रदक्षिणा घाला. कोणतेही पान, फूल आणून घरात ठेवा याची काहीच गरज नाहीये. देवाला फक्त आपल्या मनातील भाव, श्रद्धा, आपला भक्तिभाव देव ओळखणारा आहे आणि देवाला तेच प्रिय आहे. मनोभावे तुम्ही जावा तिथे. पिवळे जे आहे, पिवळी फुले अर्पण करा, चाफ्याची फुले किंवा केळी 1 डझन घेऊन जावा मंदिरामध्ये. याशिवाय हरभरा डाळ आणि गूळ हे जे आहे तुम्ही अर्पण करू शकता. तुमची आर्थिक कुवत चांगली असेल तर पिवळे वस्त्र तुम्ही जरूर दान करा. साधं कॉटनचं जे सुती कापड असतं ते वस्त्र दान करू शकता किंवा मग जे सिल्कमध्ये येतात ते देखील छान असतं तर ते तुम्ही दान करू शकता. अनेक जणांना जर असेल त्यांची ऐपत तर मुलांना पिवळे जे आहे पदार्थ खाऊ घालू शकता. लाडू बुंदीचे किंवा पिवळी मिठाई, फळं ज्याप्रमाणे तुम्हाला जमेल त्याप्रमाणे आजच्या दिवशी थोडंफार तरी दान जरूर करा. काहीच नाही जमलेले मोठे-मोठे ग्रंथ, अध्याय पारायण तरी नाराज होऊ नका. फक्त मंदिरात जाऊन तुम्ही मनोभावे या प्रदक्षिणा घाला. खरंच बघा किती चांगला रिझल्ट येतो आणि काही ना काहीतरी वस्तू जरूर दान करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.